गुड मॉर्निंग मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला कालचा ब्लॉग? कालचा ब्लॉग खूपच जास्त स्पेशल होता माझ्या सगळ्या ब्लॉग्समधून आणि खूप चांगला वाटला कालचा दिवस मला. मम्मी पण खूप खुश आहे आणि नवीन इक्विपमेंट यूज करताना मला खूप चांगलं पण वाटतं. तर आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी आजच्या दिवसामध्ये काय आपल्यासाठी चॅलेंजेस आहेत लिहिलेले आणि अजून रेग्युलर रुटीनच आपला आहे. क्लासेस, टिफिन्स असतील तर मे बी, आणि बाकीचं आपलं काम. ओके, सो दिस इज हाऊ इट्स गोना बी. लेट्स सी. मम्मी पण माझी उठली आहे एवढ्या सकाळी, काय माहिती कशी काय पण उठली आहे. काय बोललीस तू? मी उठते आणि काम करते आणि परत झोपते, असं माझं शेड्यूल आहे. तर हे तिचं मॉर्निंग रुटीन आहे. सकाळी उठायचं, जे काही काम दिसतं ते करायचं आणि परत झोपायचं. मग डब्बे यायच्या 2 तास आधी उठायचं, म्हणजे अराउंड. नाही, मग डब्बे एकदा सुरुवात झाले की मग झोप मोडली. डब्बे पूर्ण फुल फ्लेजेड चालू झाले की मग झोपत नसते. मग झोपत पण आता ती अराउंड, आता झोपेल, आता 8:30 वाजलेत, तर ती 10 वाजेपर्यंत उठेल. मित्रांनो, आज ब्रेकफास्ट तर करायला भेटला नाही, पण मी थोडेसे नट्स घेऊन आलो आदित्यच्या क्लासला. गाइस, क्लासेस वगैरह हो गए, अभी तक खाना नहीं खाया मैंने. इट्स नाउ 3:45 एंड गाइस स्टार बाज़ार आया हूँ बेसन घ्यायला. लास्ट टाइम जेव्हा स्टार बाजारमध्ये आलो होतो तेव्हा बेसन नव्हतं काहीच. आत्ता मी 30 kgs घेतलं आहे. दिस इज 15 kgs, दिस इज 15 kgs. आणि आता घरी जाऊन जेवायचं, बाकीची कामं करायची आहेत. खूप जास्त काम आहे आता घरी गेल्यावर. मम्मी एकटीच करते कामं. घरी गेल्यावर मे बी समजेल आता काय बाकी आहे. एवढ्या हीटमध्ये सर्वाइव्ह करणं इज नॉट इझी. खूप जास्त हीट आहे मित्रांनो. सामान नेताना तर पूर्ण हालत झालेली माझी. एकतर एवढं सामान, त्यात ती बॅग पार माझ्या घशापर्यंत आली होती. कसं कसं करत करत घरी हळूहळू गेलो. बापरे, केवढं वजन आणलं रे. किती बेसन? 30 किलो. जाऊ दे, 2-4 दिवस तरी बघायला नाही, 8 दिवस. ओ माय गॉड मम्मा. तू जेवली नाही का? मित्रांनो, दुकान आपण ओपन केलेलं आहे आणि सगळा नवीन सेटअप आहे. नवीन ट्रायपॉड आणि माईक तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, आम्ही दुकान उघडलं पण नव्हतं, घरीच होतो आणि आम्हाला कांदा भजीची ऑर्डर आली. कांदा आणि बटाटा भजी मिक्स, ती पण 1/2 किलो. आता हे फटाफट पहिले त्यांचीच ऑर्डर करायला घेतली आहे. अजून तर आम्ही आलो पण नव्हतो तेव्हाच फोन. मित्रांनो, या सेटअपचा ॲडव्हान्टेज बघा. मी याला होल्ड करून असं पुन्हा रोटेट करू शकतो, तर माझे सगळे कस्टमर्स याच्यामध्ये कॅप्चर होतील आणि हे एक चांगली ॲक्सेसिबिलिटी मिळाली मला आता. बिकॉज देर इज वन ऑफ आवर कस्टमर, शी ऑल्सो हॅज इन क्लाउड किचन आणि ते आपल्याकडून नेहमी मागवतात. आपल्याकडून नेहमी जास्तचीच ऑर्डर असते त्यांची आणि ते आम्हाला खूप जास्त अप्रिशिएट करतात, प्रेस करतात, खूप जास्त ब्लेसिंग्स देतात. प्रत्येक वेळेस कधीही काही असेल तर स्वतःहून फोन करतात, आम्हाला सांगतात की याच्यामध्ये हे करा, त्याच्यामध्ये ते करा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, असा पसारा आहे मागे सगळा. या पसाऱ्यावरून आपल्याला काढायचं. गाईज, दुकानामध्ये मॅच लावलेली आहे आम्ही मस्त. आमच्याकडे ऑडियन्स पण आलेली आहे, खूप सारी ऑडियन्स आहे. मॅच इथे जोरात चाललेली आहे पूर्णपणे. फुल कॉमेंट्री होणार आहे. मित्रांनो, हे बघा कशी मॅच लावली आहे मी आयपॅडवर. स्पीकरचा बंदोबस्त केला आहे पूर्णपणे आणि आता हे थोड्या वेळाने सगळीकडची लोक ऑलमोस्ट इकडे बघून जात आहेत. खूप जास्त मजा येते. सेमीफायनल पण लावली होती, इंडिया वर्सेस पाकिस्तान पण लावली होती आणि आता फायनलला पोहोचलोय, ती पण लावली. मित्रांनो, कस्टमर लोक वडापाव घ्यायला आले आणि इथे मॅच लावली, तर इथे ते पहिले घाईने आले, वडापाव द्या वडापाव द्या, आणि इथे आपल्याकडे मॅच लावले, मग सगळं विसरून गेले आणि इथे मॅच बघत बसले. अभिषेक शर्माने 50 मारले. फुल धमालचा माहोल चालला इथे. आजूबाजूला हॉटेल आहे, तिथे एवढा वाजवतात जोर जोरात, बापरे, फुल मजा.
मित्रांनो माझे स्टुडंट झाले आहेत सगळ्यात जास्त हुशार पोरं माझी, सगळ्यात जास्त हुशार वरद आणि ध्रुव अचानकपणे वडापाव मागायला आले. मी बोलू कोण आहे भाई मागताय वडापाव, नंतर नीट ऑब्झर्व केलं दोघं जण हा साईडला उभा आहे. हे बघा हा ध्रुव आहे तिकडचा, त्याच्यावर चंद्राचा प्रकाश पडला हा ध्रुव आहे आणि हा वरद आहे. 383 शायद ज्यादा फरहान के, लेकिन हे इंजिनिअरिंग ना, भारत के लिए 300 दोघं पण इंजिनिअरिंगला होता. जगह भी नहीं थी 11 में उनकी. हा आणि याचं आयुष्य वाचवलं असं बोलतोय. काय घेतलंय? बीएससी घेतलंय. ऐसा ही होता है जब जगह नहीं बनती है टीम में, तो कांदा भजीला आज खूप जास्त डिमांड आहे मित्रांनो. आज मुझे मौका हा देतो. मिलेगा तो मैं मौके का आज कांदा भजी फुल डिमांड आलाय. काय आलं संजू ने मित्रांनो, माझे स्टुडंट्सच्या पॅरेंट्स दररोज ब्लॉग्स बघतात रचिन रविंद्र आणि त्यांना अपडेट करतात की आज हे झालं, तू बघितलास का ब्लॉग झाला. अच्छा प्लान बनाया था. अशा वेळी मला सपोर्ट भेटतो सगळ्या स्टुडंट्स लोकांचा माझ्या, विच इज क्वाइट अ व्हेरी बल्ले के निचले पार्ट पे लगी नाइस थिंग विच इज मेकिंग मी इमोशनल राइट नाउ. और प्लान कुछ ऐसी मेरे पास कहते मैं जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है. मित्रांनो, हे माझे स्टुडंट्स असे सरप्राईज देतात अचानकपणे येऊन आणि खूप छान वाटतं असं केल्यावर त्यांनी. काय माहिती अजून कोण कोण यायचं बाकी आहे. असे तर खूप लोक आले पाहिजेत. आता बघूया. मित्रांनो, आत्ताच मी माझं चॅनल चेक केला तर 200 सबस्क्रायबर्स झाले आहेत माझे आणि थँक्यू सो मच. तुम्ही मला एवढं प्रेम देता आणि सपोर्ट करताय. प्रत्येक कस्टमर येतात, ते सबस्क्राईब करतात, त्यांना आवडतं, मग ते दुसऱ्यांना रेकमेंड करतात, दुसरे लोक खायला येतात. जे आमचं मेन मोटो आहे प्रत्येकाच्या मनात घर करायचं, ते हळूहळू साकार होत चाललं आहे. 200 सबस्क्रायबर्ससाठी मी खूप जास्त थँकफुल आहे. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग. मित्रांनो, मम्मी डीमार्टला गेली आहे माझी काहीतरी आणायला आणि इथे वडापावची ऑर्डर आली आहे. आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे तर मला सोडायला लागेल. आय होप मी नीट सोडेल. येतं मला सोडता असं नाही आहे, पण मम्मी मला सोडून देत नाही बिकॉज अभ्यास करायचा असतो, शिकवायचा असतं मुलांना, तर मग ते भाजायला नको म्हणून मला ती मला सोडून देत नाही. पण आज माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तर मग आता येस तर ते लोक गेले नाही पाहिजेत. कस्टमर इम्पॉर्टंट आहे. मग आता मी सोडतो आहे. लेट्स सी. कॉन्फिडंट आहे मी, एवढा काय लूज कॉन्फिडन्सवाला पोरगा नाही आहे. सोडेल बरोबर. मित्रांनो, मला वाटलं मम्मी डीमार्टमध्ये काहीतरी सामान आणायला गेली आहे, तर ती मला काहीतरी घेऊन आली आहे. आता काय आणलंय मम्मीने ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. मित्रांनो, बुमराचा स्पेल पहिला आणि पहिलाच टाइम, पहिलाच फर्स्ट कॅच. काय टायमाला फोन मी ओपन केला यार, काय मोमेंट कॅप्चर झाला. एक नंबर. मित्रांनो, हे माझे दोन्ही स्टुडंट्स बीचला गेले होते. इथून वर्सोवा बीच जवळ आहे, पण परत आले. त्यांना 3 वडापाव पार्सल हवेत घरी. आता हे सगळे लोक आलेत, दोघं जण. आता हे घेऊन चालले 3 वडापावांच्या घरी पार्सल पॅरेंट्सला. आता बघू, त्यांचे पॅरेंट्स पण रिव्ह्यू देतील मला. मित्रांनो, एवढं काम करून घरी आलो आहे, एवढं दमलो आहे, तरीसुद्धा ही माझी मम्मी आता आम्हाला जेवण बनवते. काय बनवते मम्मा आता? काय बनवते? बघा, सिम्पल नाही, आपल्याला साधं सोप्या गोष्टी आवडतच नाही. आता भाकरी बनवणार आहे ती. भाकरी, थापाथापीची कामं. एवढं काम करून सुद्धा परत काम करायला रेडी. स्टॅमिना एकदम आउट ऑफ द झोन. आणि मित्रांनो, तुम्हाला दुकान चालू असताना मम्मीने मला काय आणलं गिफ्ट अचानक म्हणजे माझी बॅग खराब झालेली खरं तर.
दाखवतो. माझी बॅगची हालत बघा. चेन गेली आहे, ही चेन गेली आहे. हिला धुवून हिचं वाटोळा झालं, म्हणजे हिला अर्थच नाही हिला धुवून. आता पूर्ण वाट लागली बॅगची. ही वाली बॅग, ही बॅग आणली आत्ताच संध्याकाळी. आणि या टेबलवर आता जास्त पसारा होतो, अभ्यास करायला थोडा पॉसिबल होत नाही आहे, म्हणून तिने मला नवीन स्टडी टेबल आणला. तर हा बघा तो स्टडी टेबल. आता हे माझ्याकडे नव्हतं कधीच, मी कधी वापरलंच नाही आहे माझ्या आयुष्यात. तर तिने मला हे आणलं, की नवीन आणलं. तर या 2 गोष्टी आज मला तिने दिल्यात. इन्स्टेड ऑफ मी गिविंग हर शी इज गिविंग मी. अँड आय होप की मी लवकरच काहीतरी मोठं तिला देईल छान. सो गाईज लेट मी नो इन कॉमेंट्स तुम्हाला कसा वाटतं माझा व्लॉग. आणि तुम्ही खूप चांगलं मला प्रेम दिलं आहे. 200 सबस्क्रायबर्स आपले क्रॉस झालेले आहेत. आणि कस्टमर्स, फॅमिली, फ्रेंड्स, माझे स्टुडंट्स सर्व व्लॉग बघतात, त्यांचे पॅरेंट्स देखील व्लॉग बघतात. तर मी या सगळ्या व्लॉगच्या माध्यमातून हेच एक्सप्रेस करेल की कितीही तुम्ही तुमचे किती मोठे ड्रीम्स असू शे, तर तुम्हाला त्यासाठी काम करायचं आहे, तुम्हाला त्यासाठी खटपट करायची आहे. आणि त्या खटपटीची कधी तुम्हाला थकावट किंवा थकान कधीच झाली नाही पाहिजे, कितीही वाजू दे मग. सो कीप सपोर्टिंग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग.